नमस्कार, मी स्नेहा कोकदी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो माझे प्लॅनर आहे बघा इथे आणि इतकं छान चिपकतं हे, म्हणजे असं दोन्ही हाताने ओढूनही हे निघत नाही, त्यामुळे निघायचं पडायचं वगैरे वगैरे टेन्शन नाही। आणि आता सकाळी सकाळी सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे आज दिवसभराचं मील प्लॅन केलं मी। सो ब्रेकफास्टमध्ये असणार आहे पोहा, जेवणामध्ये डाळ भाजी भात पोळी असा काहीसा बेत असणार आहे आणि त्यानंतर सुट्टी, सायंकाळच्या जेवणाला सुट्टी असणार आहे कारण आरोहीचे पप्पा चालले आज लग्नाला। सो मी काय करेल, दुपारचं जेवण जरा लेट न करेल, म्हणजे 2-3 पोळ्या एक्स्ट्रा करेल, आमच्या तिघं मायलिकांचं होईल असं, किंवा मग सायंकाळच्या जेवणात बघू मॅगी वगैरे 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 असं काहीसं करेल, पण स्वयंपाकाला मात्र मी सुट्टी घेईल। सो आजचं मील प्लॅनिंग आहे। त्यानंतर आज मला काय काय करायचं आहे केव्हाचा विचार करते आहे मी। काल बऱ्याच गोष्टी प्लॅन होत्या, पण आरुचे पप्पा नाही हे जमणार नाही, ते जमणार नाही, ते जमणार नाही, सो ते सर्व कट झालं माझं प्लॅनमधून। सो पहिलं काम मला करायचं आहे, बेड आमचं भरपूर त्याच्या ज्या पट्ट्या आहेत बघा खालच्या साईडला त्याला लावलेल्या, सो त्या निघाल्या, त्या मला आज काहीही करून जॉईन करायच्या आहेत। हां, सो बेड, त्यानंतर हां आज काहीही करून मला मार्केटला जायचं आहे, मला झाडू आणायचा आहे। माझा झाडू मधातनं तुटला आणि 8 ते 10 दिवस झाले मी म्हणजे अक्षरशः अशी मांडी घालून, आता मांडी घालून नाही पण बसून बसून जे आहे घरं झाडत आहे। विचारू नका, असे हाल चाललेत माझे। आज घेऊन येऊ उद्या घेऊन येऊ करता करता बघते आज आरुच्या पप्पाला घेऊन बाळापूरला जाते, कारण फक्त झाडूसाठी अकोल्याला जायला तर काही परवडणार नाही। इथे पारस गावात मिळाला तर खूपच छान, नाहीतर मला बाळापूरला जावं लागेल। सो आता सेकंड काम आहे माझं झाडू। तिसरं सर्वात महत्त्वाचं काम आहे माझं, मला बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत आणि मी माझ्या कामाच्या गडबडीमध्ये साधं म्हणजे ते स्क्रोलिंग करणंही माझं होत नाही आणि एखाद्या वेळेस बसली करायला 2-3 गोष्टी बघितल्या की असं वाटतं अरे माझा वेळ चाललाय, ती गोष्ट तिथे सोडून देते। त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत। मला ना मंगळसूत्र घ्यायचं आहे मोठं, 1-2 छोटे मंगळसूत्र घ्यायचे आहेत। त्यानंतर घ्यायचं आहे मला फाउंडेशन, सर्वात महत्त्वाचं फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक आणि हां हायलायटर घ्यायचं आहे आणि सोबतच मला घ्यायचं आहे आणखी काय घ्यायचं होतं, खूप महत्त्वाची गोष्ट घ्यायची होती आणखी एक। हां, मी स्ट्रेटनर इतक्यात बरंचसं यूज करत आहेत, सो एखादा हीट रेजिस्टंट स्प्रे पण। सो हे सर्व आज मला करायचंच आहे आणि मी लिस्टमध्ये लिहून ठेवते, म्हणजे काय होतं आपण लिहून ठेवलेलं असलं तर आपल्याला त्या गोष्टीचं प्रेशर येतं किंवा नेहमी नेहमी डोळ्यासमोर दिसले की आपण विसरत नाही। सो काय लिहू इथे, नायिका लिहिते, नायिका। येस, नायिका। ह्या 3 गोष्टी मला करायच्या आहेत आज, कन्फर्म करायच्या आहेत। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे मला, निवांत बसून भरपूर व्हिडिओज पाहायचे आहेत आणि माझं डाएटचं प्लॅन मला आता फिक्स करायचं आहे, एक्सरसाइजचा प्लॅन करायचा आहे, कारण ते तुम्हाला थोड्या वेळानं सांगते मी, पण ते एक काम इथे लिहून ठेवते मी आज, डाएट प्लॅन। यस, खूप छान आहे खरंच ही टू डू लिस्ट। तुम्हाला पाहिजे असेल ना मी प्रोडक्ट टॅग करते आणि सोबतच डिस्क्रिप्शनमध्येही देते। आता 4-5 दिवस झाले मी हिला आता 3-4 दिवस झालेत मी हिला यूज करते आहे आणि खरंच हिच्यामुळे माझं काम बऱ्यापैकी सोपं झालंय, म्हणजे मला आठवतात गोष्टी, अरे आपल्याला हे बनवायचं होतं, हे करायचं होतं वगैरे वगैरे। सो चला आता सर्वात आधी तर पोहा बनवायला घेते, प्रचंड भूक लागलेली आहे। काय होतंय म्हणजे माझा ब्रेकफास्टचा टायमिंग जेव्हा आरोहीची स्कूल होती तेव्हा 8च्या जवळपास होऊन जायचं, जास्तीत जास्त 8:30 व्हायचे, पण आता होतंच असं की झोपेतनं उठणं 7-7:30, कधी 8, 6ला जरी उठलं ना तरी बेड असं वाटतं काय करू उठून, त्यापेक्षा लोळत बसते आणि त्यामुळे मग ब्रेकफास्टलाही वेळ होतो। सो त्यामुळे आता म्हटलं पहिले ब्रेकफास्ट बनवते आणि कारण आता आणखीही कोणी उठलेलं नाही, त्यामुळे त्यांची वाट बघत बसलं ना की मलाही लेट होऊन जातो आणि माझं ना इतक्यात खूप रुटीन चेंज झालेला आहे, तो मला आता हळूहळू रुळावर आणायचा आहे। सो सर्वात आधी चला आता पोहे बनवायला घेते।
मी नेहमी सांगत असते बघा, जर हेल्दी लाईफस्टाईल तुम्हाला फॉलो करायची असेल तर ब्रेकफास्ट कधीच मिस करू नका. मी तरी नाही करत. तुम्ही आता 2 वर्षापासून माझे व्हिडिओ बघत असाल तर ब्रेकफास्ट हा माझा सकाळी होतोच होतो. फार फॅन्सी गोष्टी त्यामध्ये कधीही नसतात. पोहा, उपमा, फोडणीच्या शेवड्या किंवा उत्तप्पा असंच जे आहे, इडली, अप्पे हे सर्व असतं. पोह्यांमध्ये फक्त कार्बोहायड्रेट्स असतात असं बिलकुल नाही. आयरन, प्रोटीन, फायबर, त्यानंतर विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही डाएट जरी घेत असाल तरी पोहे तुम्ही घेऊ शकता. काल मी मस्त गुलाबजाम बनवले होते, तुमच्यासोबत रेसिपीही शेअर केली. बघा किती मस्त बनलेत. पण मी एक घासही खाणार नाही आहे, कारण काय ते नंतर सांगते तुमच्यासोबत. खाल्लाही नाही कालपासून आणि खाणारही नाही. आणि ही खरं तर माझी परीक्षा आहे. तो आज बनते आहे डाळ भाजी. आणि डाळ भाजीसाठी जी डाळ घेतली मी आज, ती मिक्स डाळ घेतलेली आहे. म्हणजे त्यामध्ये तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ अशा 3 डाळी घेतलेल्या आहेत. कारण तुरीची डाळ कसं आपण नेहमी वरण करतो तर ती पोटात जाते, पण इतर डाळी काही पोटात जात नाही. म्हणून म्हटलं चला आता म्हणजे जास्तीत जास्त प्रोटीन कसं इंटेक करता येईल याकडे मी जे आहे लक्ष देणार आहे. तो तुरीच्या डाळीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं, पण तरी ती डाळ खाल्ल्या की म्हणजे सोने पे सुहागा असं होऊन जातं. आणि डाळ पालक करणार आहे आणि त्यासाठी मी लोखंडीच कढई यूज केलेली आहे. बघा, लोखंडी कढई मुळे खरंच भरपूर आयरन जे आहे आपल्या पोटामध्ये जातं. इतकं बेस्ट कॉम्बिनेशन आहे पालक, लोखंडाची कढई आणि सोबत त्यामध्ये मी 1.5 टोमॅटो घातला छान, एक मोठा आणि एक छोटा, म्हणून मी 1.5 बनते आहे. सो काही हेल्दी सवयी बघा जेवणातल्या, तेच ते जेवण आपलं, पण त्यातही काही जर आपण हेल्दी सवयी स्वतःला लावल्यानं खरंच आपण खूप इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपल्या हेल्थमध्ये. आणि आता मी जरा हेल्थचं सिरियसली घेतलंय, जरा जास्त सिरियसली घेतलंय, कारण हेल्थच्या बाबतीत मी नेहमी सिरियस आहे. वारंवार तुम्हाला हे सांगत असते, पण तरी आता काही चेंजेस झालेत बॉडीमध्ये की जे नकोसे आहेत मला. आणि त्यामुळे मग मी आता नवीन रुटीन बऱ्यापैकी फॉलो करणार आहे. सुरुवात केलेली आहे मी, बरीच सर्चिंग चाललेली आहे. मी काय करू शकते काय नाही ते उद्या परवाच्या ब्लॉगपासून मी तुमच्यासोबत शेअर करेलच. चला आता भाजी फोडणीला देते. आज भरपूर वेळ झाला मला स्वयंपाकाला. आता उन्हाळा चाललाय त्यामुळे सर्व कामं आरामात चालली, त्यामुळे सर्वात जास्त इफेक्ट होतो तो जेवणावर. आता मी ठरवलंय जेवणाच्या वेळा मात्र तंतोतंत ठेवायच्या आणि जेवणामध्ये जास्तीत जास्त फायबर आणि प्रोटीनचा जो आहे समावेश करायचा. तसं इथे जेवणात दिसेल तुम्हाला, मी पोळी जरी कमी घेतली असेल तरी सलाद भरपूर घेतलेला आहे. सलाद नाही, आपलं पोट तर भरतं, पण सोबतच त्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे जे काही पचनाचं जे काम असतं ना ते इझिली होतं. म्हणजे पचनासाठी खरं तर फायबर गरजेचं असतं, ते सलादमधून आपल्याला पुरेपूर मिळतं. सो चला, जेवण झालं माझं, आता भांडे घासते आणि नंतर तुम्हाला भेटते. आता मी विचार करत होते, सर्व कामं झालीत माझी, आता 10-15 मिनटं जाते आणि पडते किंवा मोबाईल तरी हातात घेते, मस्त स्क्रोल करते. पण तुम्हाला आत्ता माझ्या हॉलची कंडिशन दाखवते आणि ती बघून तर मलाच काय तुम्हालाही झोप येणार नाही. हे सर्व माहीत आहे का कसले परिणाम आहेत मुलांना मोबाईल आणि टी व्ही न देण्याचे. त्यांना जर का मोबाईल टी व्ही मिळाला असता तर एका कोपऱ्यात बसून मस्त जे आहे त्यांनी बघितला असता, घरात पसारा झाला नसता. पण मी त्यांचा म्हणजे मोबाईल आणि टी व्ही दोन्हीचा जो टायमिंग आहे तो कमी केला आहे. त्यामुळे मग ते कॅरम खेळलेत, तो पसारा, त्यानंतर काही अभ्यास, काही मस्ती, काही खेळणं, असं काहीसं त्यांचं सकाळपासून चाललेलं, म्हणून हा एवढा सर्व पसारा झाला. आणि आता त्यांना मी आवरायला सांगितलं असतं, पण ते बोलले आम्ही नाही आवरणार, तूच म्हटलं पाहिजे ते करा, म्हणून आम्ही केलं. म्हटलं ठीक आहे बाबा, पटपट जो आहे सर्व पसारा आवरला. आणि त्यानंतर खरं तर मला मार्केटमध्ये जायचं होतं झाडू घ्यायला, पण आरोहीचे पप्पा बोलले ऊन आहे, तू आली तर पिहू येईल, तू काही येऊ नको, मी घेऊन येतो. म्हटलं फारच छान. त्यांना मार्केटला पाठवलं आणि मी माझं सर्व घर अगदी मस्त नीटनेटकं केलं. आणि आत्ता वाजलेले आहे सायंकाळचे 5. आरोहीचे पप्पा निघालेत आता बाहेरगावी जायला, म्हणजे लग्नाला जात आहेत ते. बरं चला, आता काही बोलायचं आहे मला तुमच्यासोबत. किती गरमी होते ना, तरी आज भरपूर हवा आहे, त्यामुळे जरा फ्रेश वाटतंय. आणि मला एका विषयावर बोलायचं आहे तुमच्यासोबत. काहीतरी ठरवलं आहे मी स्वतःसाठी
21 दिवस आता मी फक्त आणि फक्त स्वतःला देणार आहे आणि त्याचंच प्लॅनिंग जे आहे मला आता करायचं आहे. ॲक्च्युली 21 दिवसाचं म्हणते मी, पण 2-3 दिवस झाले मला जो पाहिजे होता तसा रुटीन मी फॉलो करतेही आहे. तुमच्यासोबत तेवढा शेअर केला नाही, पण आता उद्यापासून अगदी प्रॉपर म्हणजे कॅलेंडरवर मार्क करून जे आहे मी माझा रुटीन फॉलो करणार आहे. म्हणून म्हटलं चला अगदी बसून व्यवस्थित जे आहे आधी प्लॅन बनवूयात, त्यानुसार मग जे आहे आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. सो झालं असं की आता माझी हाईट बघा, माझी हाईट आहे 5'4". त्या मानाने माझं जे वजन आहे ते व्यवस्थित आहे. माझं वजन आहे 54-55च्या आतमध्ये जे आहे माझं वजन जे आहे खेळत असतं. कधीतरीच मला खूप लोड आला कामांचा किंवा टेन्शन काही असलं तर ते मग 54च्या खाली येतं, नाहीतर वर काही जात नाही. सो 55च्या तेवढ्यात माझं वजन खेळत असतं आणि माझ्या हाईटच्या मानाने ते अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे मला तरी वाटतं. सो आता काय झालं, वजन व्यवस्थित आहे, हाईट व्यवस्थित आहे, पण साईड फॅट जरासं जे आहे वाढलेलं दिसतंय. माझ्या लक्षातही आलं नाही, पण आता एंगेजमेंटला गेली तिथे सर्व बहिणी भेटल्या आणि मग तुम्हाला तर माहीत आहे बहिणी मैत्रिणी भेटलो की आपण अगदी एकमेकींच्या इंचाचं जे वजन वाढतं किंवा इंच जे फॅट वाढतं त्याचं कॅल्क्युलेशन मात्र होत असतं. म्हणजे आधी गप्पा असायच्या का गं ही साडी कधी घेतली, अगं ते मेकअप प्रोडक्ट कधी घेतलं, मुलं काय म्हणतात, कसं चाललंय अभ्यास. पण आता म्हणजे बोलायचेही विषयच नसतात. आता चाललेलं असतं तुझं वजन किती गं, कमी दिसतंय गं, वाढलंय गं, असं गं तसं गं जे आहे हेच चाललेलं असतं. सो तसं जे काही आमची चर्चा चाललेली आणि त्यात मग बोलतं माझी एक बहीण म्हणाली की तुझं म्हणजे व्यवस्थित वाटतंय सर्व, पण थोडं साईड फॅट वाढलेलं दिसतंय आणि थोडासा टमीही बाहेर आलेला दिसतोय. आणि मीही ही गोष्ट ऑब्झर्व केली होती आणि तुमच्यासोबत शेअरही केली होती. सो आता या टमीचं आणि या साईड फॅटचं मला बंदोबस्त करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. सो त्यामुळे मी खरं तर कंटिन्यू करते आहे. 3 दिवस झालेत जो रुटीन मला हवा होता, म्हणजे थोडं सवय लागावी म्हणून. पण उद्यापासून मी जे विचार करते आहे ते मला तंतोतंत पाळायचे आहेत. काही नियम मी स्वतःला घालून देणार आहे. सो त्यामुळे आता मला माझ्या रुटीनमध्ये बरेचसे चेंजेस करायचे आहेत आणि ते मी 100% करणार आहेत. आणि कोणतीही गोष्ट कोणतेही चेंजेस करायचे असले ना की ते 21 दिवस कंटिन्यू केले की मग त्याची आपल्याला सवय होते असं म्हणतात. म्हणून जे आहे म्हणजे मी ठरवते आहे, मी ना फार पुढचं प्लॅनिंग कधीच करत नसते. मला माहीत आहे फार पुढचं प्लॅनिंग केलं ना आधी तर आपण त्या प्लॅनिंगलाच घाबरतो, आपल्याच्याने होईल का नाही असे डाऊट आपल्या मनात येत राहतात. म्हणून छोटे छोटे प्लॅन्स जे आहे मी बनवत असते. सो आता माझं 21 दिवसांचं जे आहे मी प्लॅन आता बनवणार आहे. सो हे साईड फॅट कमी करण्यासाठी कोणकोणत्या एक्सरसाइज करायचा, माझा डाएट काय असेल, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मला आता ठरवायच्या आहेत. त्यासाठी मी भरपूर म्हणजे विचार केला आहे, भरपूर व्हिडिओ बघायचे आहेत मला आता. त्यासाठी मी स्पेशल आता वेळ काढला. आता सायंकाळ झाली बघा, सर्वजणं आम्हीचे पप्पा लग्नाला गेले, पिहू आरू खेळायला गेली. आता मी निवांत आहे. आता मी भरपूर व्हिडिओज पाहणार आहे. आता कसं आहे आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या हातात असतं, त्यामुळे पटकन जे आहे आपल्याला सोल्युशन मिळतं. फक्त जे आहे म्हणजे घेता आलं पाहिजे आपल्याला त्यातनं काही. सो आता भरपूर व्हिडिओ पाहायचेत मला. सर्वात आधी तर मी माझ्या डाएट प्लॅन ठरवणार आहे. म्हणजे मी काहीच धरणार किंवा काहीच एक्स्ट्राचं सोडणार असं काहीही नाही, नॉर्मल असणार आहे. पण इतक्यातनं चला मी प्लॅन करते आणि करता मग तुमच्यासोबत बोलते, तुमच्यासोबत शेअर करते. सो बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या माइंडमध्ये ज्या इम्प्लिमेंट मला करायच्याच आहेत आणि त्याचंच जे आहे माझं प्लॅनिंग सध्या चाललेलं आहे. आपण दिसायला बरं दिसलो म्हणजे जास्त हाडकुळं नाही, फार लठ्ठ नाही, तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला एक्सरसाइजची, डाएटची, कशाची काहीही गरज नाही. ॲक्च्युली हा आपला भ्रम असतो. तुम्ही बारीक असू द्यात, लठ्ठ असू द्यात, सटपातळ असू द्यात, कशाही असल्या तरी तुम्हाला प्रॉपर डाएटची, एक्सरसाइजची गरज ही असते. फक्त जाड होण्यासाठी, बारीक होण्यासाठीच एक्सरसाइज केली पाहिजे, डाएट केलं पाहिजे असं काहीही गरजेचं नाही. हेल्दी लाईफस्टाईल जर कॅरी करायची असेल तर त्यासाठी तुमचं डाएट व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तुमच्या बॉडीची हालचाल व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि इतक्यात खरं सांगते खूप इग्नोर करते आहे मी स्वतःला. म्हणून आता 21 दिवसाचं मी स्वतःला चॅलेंज दिलं आहे. या 21 दिवसात ज्या चांगल्या सवयी मला स्वतःच्या शरीरासाठी घालून घेता येईल त्याचंच प्लॅनिंग मी इथे करते आहे. सर्वात आधी तर मी 8-10 व्हिडिओ बघितलेत
जितके व्हिडिओ बघितले ना तितकं जास्त कन्फ्युजन होतं. त्यामुळे जे मला सोप्यात सोपी वाटल्या ना त्या गोष्टी मी घ्यायचा प्रयत्न केला. फार फॅन्सी डाएट म्हणजे असं काही घेण्याचा मी प्रयत्न करणारच नाही, कारण प्रयत्न केला की त्या गोष्टी घरात अवेलेबल असतातच असे नाहीत, मग आपलं डोकं खराब होतं. त्यामुळे आहे त्यातच जे आहे मला स्वतःला मेंटेन ठेवायचं आहे. त्यासाठी सर्वात पहिली सवय जी मी सोडणार आहे ते म्हणजे साखर. या 21 दिवसात साखरेचा एक कणही पोटात जाणार नाही, याचा जो आहे मी प्रयत्न करणार आहे म्हणजे 3 दिवसापासून मी स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी ते. आणि थोडं कोणतीही गोष्ट तुम्ही एकाएकी करायला जाल तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. तुम्ही थोड्यापासून सुरुवात कराल ना तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. साखर आता मी थोडी कमी करते आहे, पण उद्यापासून ती टोटली बंद करायचा मी प्रयत्न करेल. कारण या 3-4 दिवसात मी बघितलं फक्त पहिल्या 1-2 दिवसात जो आहे मला त्रास झाला म्हणण्यापेक्षा खायची इच्छा झाली असं म्हणू शकता. पण आज तर माझी तीही इच्छा झाली नाही, कारण आज गुलाबजाम घरात होते पण मी एक घासही खाल्ला नाही. आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे मी 16 तासाचा जो आहे फास्ट करणार आहे. रात्री 8 ते सकाळी 8 या दरम्यान मी काहीच खाणार नाही. आणि त्यासोबतच आणखी बऱ्याचशा गोष्टी ठरल्यात माझ्या, त्या आता रोज थोड्या जे आहेत तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर बरीचशी कामं होती ना आजची, जे टू डू लिस्टमध्ये होती ती बऱ्यापैकी कंप्लीट झाली. म्हणजे झाडू आणायचा होता, झाडू आला. त्यानंतर बेडला ते स्ट्रिप जे आहेत चिपकवायच्या होत्या त्या चिटकवल्यात. आता जे मडकं मी बनवलं होतं ॲज अ डेकोर आयटम, तो माझे मिस्टर बोलले घरात ठेवूच नको, जागा नाही आहे आणि फुटलं वगैरे तर तू मुलांना रागवली तर मग तुझं काही खरं नाही. त्यामुळे मी ते मैत्रिणीला देऊन आले. त्यानंतर लगेच स्वयंपाकाला बसले आणि स्वयंपाक केला, कारण मी जसं ठरवलं आहे की 8च्या आत जेवण झालंच पाहिजे आणि सकाळी 8पर्यंत मी काहीच खाणार नाही. आणि खरं तर हे सर्व मी उद्यापासून इम्प्लिमेंट करणार होते, पण म्हणजे मला तरी असं वाटतं कल करे सो आज कर, आज करे सो अभी. त्यामुळे म्हटलं चला आत्तापासून सुरुवात करून देऊयात. म्हणून स्वयंपाक केल्या मी जेवायला बसले. ॲक्च्युली आरू खेळायला गेलेले आहेत, आरूचे पप्पा लग्नाला गेलेले आहेत. त्यामुळे चला आता मी जेवण करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि प्रयत्न करा तुम्हीही माझ्यासोबत या डाएट प्लॅनमध्ये सहभागी व्हा. चला बाय, स्वतःची काळजी घ्या.